काय सांगाल ताई की या अगोदरची राजकीय पार्श्वभूमी तुमची या सर्कलमधील जनतेला तुम्ही कशा पद्धतीने सांगाल? आम्ही 2007मध्ये माझे पती अभिजित पारवे दुधगाव ग्रामपंचायतीमध्ये सक्रिय झाले आणि त्यांनी स्वतःच्या बळावर जे काम केले, जे त्यांचं स्किल आहे, त्या पार्श्वभूमीवर 2012 आणि 2017 असे 2 वेळा त्यांना ग्रामपंचायतीमध्ये यश मिळवण्यात ते यशस्वी राहिले आणि त्याच बळावर, त्या विकास कामाच्या बळावर आम्ही आता जिल्हा परिषद निवडणूक लढवत आहोत. तुम्ही जसं म्हणतायत की बरीचशी विकास कामं तुम्ही या क्षेत्रामध्ये केलेली आहेत, तर नेमकी ती कामं कोणकोणती आहेत? आम्ही आमच्या दुधगावच्या प्रवेशद्वारापासून जर सुरुवात केली तर प्रवेशद्वारावर असलेले छत्रपती शिवरायांचा पुतळा तिथपासनं आमच्या कामाची यादी जी सुरुवात होती, तर त्या कामामध्ये मी तुम्हाला सांगेन की 33 KP सबस्टेशन, ज्यातून गावाच्या ऊर्जेचा प्रश्न मिटवलेला आहे, आरोग्य केंद्र आहे, झेडपीची जिल्हा परिषदेची शाळा आहे, मिर्जापूर फाटा ते दुधगाव डांबर रोड आहे, युवकांच्यासाठी व्यायामशाळा आहे, आसेगाव फाटा ते सोन्नार रोड, तसे सौरऊर्जा प्लांट यासह गोरगरिबासाठी 700 घरकुलं, बांधकाम कामगारांसाठी गावातच शिबिर आयोजन करून संसार उपयोगी भांड्याचे आयोजन केलेले आहे. गावातील जवळपास 80 लोकांना जे हॉस्पिटलमध्ये नेऊन स्वखर्चाने आम्ही त्यांची डोळ्यांची ऑपरेशन केलेले आहेत. तसेच सर्वात महत्त्वाचं म्हणजे दुधगाव हे गाव झरी येथील SBI बँकेशी जोडले, त्यामुळे शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात पीक कर्ज मिळाले आणि त्यांना कर्जमाफीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक हातभार लाभलेला आहे. ताई, तुम्ही जेवढी कामं आता सांगितलेली आहेत, तर तुमचे विरोधक जे आहेत ते म्हणतायत की ते सर्व काम आम्ही केलेले आहेत आणि तुम्ही फक्त श्रेय घेण्याचं काम करतायत, त्याबद्दल काय सांगाल? जर त्यांना माहिती आहे त्यांनी विकास कामं केलेली आहेत आणि त्यांनी स्वतः केलेली आहेत, मग त्यांचा आत्मविश्वास कुठे कमी पडला? ज्यावेळी त्यांना आमची उमेदवारी जाहीर झाली त्यावेळी ते आमच्यासमोर उमेदवारी घ्यायला का घाबरत होते? याउलट मी स्पष्ट सांगते की आम्ही जे कामं केलेली आहेत त्याचा जो भरोसा आहे, जो आत्मविश्वास आहे, याच्या बळावर गुलाल फक्त आमचा आहे. ताई, तुमच्या विरोधकांचं असं म्हणणं आहे की रस्त्याचे कामे असो किंवा सर्कलमधील विविध विकास कामे असतील, ते सर्व त्यांनी केलेले आहेत, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? मी याबद्दल एवढं सांगते की मिर्जापूर फाटा ते दुधगाव रस्ता ते म्हणतात की DPTCच्या माध्यमातून त्यांनी केलेलं आहे आणि ह्या त्यांच्या वक्तव्यावरूनच कळतं की त्यांची अक्कल किती आहे. हे काम MDR मधून झालेले आहे. तुमच्या याच कमी अकलीमुळे तुमच्या सर्कलमध्ये काय दिवा लावला हे येत्या काळात दिसून येणार आहे. दुसरी गोष्ट, ते म्हणतात की माध्यमिक शाळा आम्ही केली. प्रामुख्याने हे काम राज्य शासनाने मंजूर केलेले काम होतं. त्यांच्या कारकिर्दीत त्यांच्या दुर्लक्षपणामुळे ते काम वापस जाऊ लागलं. माझे पती स्वतः मंत्रालयात जाऊन त्या कामाचा पाठपुरावा करून ते काम त्यांनी मंजूर केले आणि काम कंप्लीट करून दाखवलेलं आहे. ते म्हणतात की 33 KB हे काम आम्ही केलं. सत्य हे आहे की 33 KB हे काम पंडित दीनदयाळ उपाध्याय ग्रामज्योती योजनेच्या अंतर्गत झालेलं आहे. याचं उद्घाटन मंत्री नितीनजी गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ऊर्जा मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या हस्ते परभणी येथील स्टेडियममध्ये ऑनलाईन पद्धतीनं झालेलं आहे. ते म्हणतात आम्ही शेतकऱ्यांच्या शेतरस्ते केले. शेतरस्ते हे शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. वसा सर्कलमध्ये 4 कोटीचे रस्ते मंजूर केलेले असताना महाविकास आघाडी सरकारच्या काळात तुमचे नेते, माजी आमदार नेते मंत्री संदीपान भुमरे यांचा पाठीमागे लावून हा कामावर स्टे आणला आणि अशा पद्धतीने विकासावर त्यांनी खोडा घालण्याचं काम केलेलं आहे. लोकांच्या मागणीनुसार आम्ही वेगवेगळी कामे केली. मंत्रालयात पाठपुरावा करून कामे मंजूर करून आणली. त्याला ते गुत्तेदारी केली असे म्हणतात, पण हेच ते स्वतःचं स्किल असतं आणि ते पूर्ण करण्यासाठी स्वतःची विकासात्मक बुद्धी पण लागत असती, जी त्यांच्याकडे नाही. त्यामुळे त्यांचा जळफळाट होत आहे. अशा पद्धतीने सर्कलमध्ये पद नसताना माझ्या पतीने जवळपास 5 ते 6 कोटीची कामाचा निधी मंजूर करून देण्यास यश मिळवलेलं आहे. आणि पण त्यांचा पॅटर्न हा 0 बजेट पॅटर्न आहे
आणि तोच पॅटर्न त्यांनी सर्कलमध्ये राबवलेला आहे आणि त्याच पद्धतीने त्यांनी सर्कलचाही झिरो विकास केलेला आहे. ते म्हणतात की आम्ही जाहिरात करण्यात कमी पडलो. त्यांना मान्य आहे की ते कुठेतरी कमी पडले. मुळात जाहिरात करायला कामं लागतात आणि कामाच्या भरोशावर जाहिरात करता येते. तर अजून कोणते प्रश्न असे आहेत जे की या सर्कलमध्ये प्रलंबित आहेत आणि तुम्हाला जनतेने निवडून दिल्यानंतर तुम्ही ते पूर्ण कराल? आमच्या नेत्या, आमच्या पालकमंत्री आदरणीय दिदी यांच्या नेतृत्वाखाली सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे शेतकऱ्यांचे शेतरस्ते. तसेच लखपती दिदीचं स्वप्न आम्हाला पूर्ण करायचं आहे आणि महिला बचत गटांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्याचा आमचा मानस आहे. तसेच सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे तरुणांना रोजगार मिळवून देण्यासाठी एखादा प्रकल्प उभारण्याचा, दिदीच्या सहकार्याने एखादा प्रकल्प उभारण्याचा आमचा मानस आहे. तसेच सुसज्ज दवाखाने, सर्कलमध्ये सुसज्ज जिल्हा परिषदच्या शाळा यासह विविध विकास कामे ज्या आमच्या पालकमंत्री आदरणीय मेघना दिदी बोर्डीकर यांच्या सहकार्याने पूर्ण करण्याचा आमचा मानस आहे. तर या निवडणुकीच्या निकालाबद्दल तुम्ही काय सांगाल? ज्या दिवशी आमची उमेदवारी जाहीर झाली त्याच दिवशी आमचा विजय सुनिश्चित झालेला आहे. ही निवडणूक फक्त लीडपुरती मर्यादित आहे आणि मी विश्वासानं सांगते की वसा सर्कलच्या 3 जागा ह्या जिल्ह्यातील सर्वाधिक मताधिक्याच्या जागा म्हणून निवडून येणार आहेत.